जय शिवराय मित्रांनो, या व्हिडिओतून आपण बघूया मिनिमम स्टँडर्ड फॉर स्ट्रक्चरल डिझाइन ॲज पर थंब रूल. थंब रूलनुसार मिनिमम स्टँडर्ड आपण काय घेतले पाहिजे आर सी सी स्ट्रक्चरल एलिमेंट्ससाठी. चला तर मग बघूया. बघा मित्रांनो, जे आपला बीम आहे त्याच्यासाठी आपण मिनिमम साईज ही 9 इंच बाय 9 इंच ते 9 इंच बाय 12 इंच ही मिनिमम आपण साईज घेतली पाहिजे. आणि जी कॉलमची साईज आहे, कॉलम व्हर्टिकल मेंबर, बीम हॉरिझॉन्टल मेंबर. ओके, कॉलमची जी साईज आहे 9 इंच बाय 9 इंच टू 9 इंच इंटू 12 इंच मिनिमम साईज आहे. आणि जी स्लॅबची थिकनेस आपली, जो काय कवर केला जातो आपल्या रूफला, त्याला आपण स्लॅब म्हणतो, आर सी सी एलिमेंट. त्याची जी साईज आहे म्हणजे थिकनेस आहे ती आपण 5 इंच घेतो ॲज पर स्टँडर्ड. आणि त्यात जर इलेक्ट्रिकल फिटिंग ॲड जर झाली, म्हणजेच इलेक्ट्रिकल पाईप्स वगैरे, तर 0.5 इंच आपण एक्स्ट्रा ठेवतो. म्हणजे ती जाते 6 इंचापर्यंत आपण घेऊन घेतो ते. आणि जर फुटिंगची जी साईज आहे, म्हणजे जे बॉटमला आपली जी फुटिंग असते कॉलमच्या, तर त्याची जी खड्ड्याची आपण साईज घेतो ती घेतो आपण मिनिमम 4 इंच बाय 4 फूट बाय 4 फूट. ओके, हे आपण मिनिमम घेतो. याच्यापेक्षा कमी आपण घेतली नाही पाहिजे. कमी जर घेतली तर स्ट्रक्चरल प्रॉब्लेम येऊ शकता. ओके, आणि जे ग्रेड आहे आपला मिनिमम आपण M20 वापरलं पाहिजे स्ट्रक्चरसाठी. आणि ते हे ॲज पर IS कोड 456 नुसार हे रेकमेंडेड आहे. आणि जे स्टील आहे आपलं, ते आपण Fe415 यूज केले पाहिजे. हे ॲज पर IS 800 नुसार रेकमेंडेड आहे ॲज पर स्ट्रक्चरल डिझाईन. हे 1 स्टोरीसाठी आहे. कोणतंही कॉमनली स्ट्रक्चर आपण जे इथं कन्स्ट्रक्ट करणार आहे त्याच्यासाठी हे हेल्पफुल आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि जे बीम आहे, जो आपला बीम आहे, हा बीम, ओके, हॉरिझॉन्टल मेंबर ऑफ स्ट्रक्चर, त्याची जे मिनिमम आपण रेनफोर्समेंट आहे ते आपण 4 तरी मिनिमम प्रोव्हाइड केले पाहिजे. 12 mmचे 2 आणि 10 mmचे 2. ओके, 12 mmचे 2 हे टॉपला आणि हे बॉटमला. आणि त्याचं जे कवर आहे, म्हणजेच जे आपण रेनफोर्समेंट आता असे टाकले, त्यामध्ये जो स्पेसिंग आहे, म्हणजे आउटर जो कवरिंगचा स्पेसिंग आहे तो 40 mm पर्यंत पाहिजे. आणि त्याचं जे मिनिमम ग्रेड ऑफ आपण कॉन्क्रीट यूज करणार आहे ते आपण M20चं यूज केलं पाहिजे. आणि कॉलमसाठी 9 इंच बाय 9 इंचच्या कॉलमसाठी आपण 4 तरी मिनिमम रेनफोर्समेंट यूज केले पाहिजे, ते 12 mmचे. आणि त्याला जे आपण हा जो व्हर्टिकल कॉलम आहे यासाठी आपण ते रेनफोर्समेंट उभे आपले त्याला आपण स्टिरअपनी त्याला होल्ड करून ठेवतो. ते जे स्टिरअपची स्पेसिंग आहे हे आपण 150 mm ठेवली पाहिजे. आणि त्याची जी मिनिमम थिकनेस आहे त्या स्टील बारची, ती किती पाहिजे? 8 mm पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी नको. आणि जर आपण मोठ्या साईजचा जर कॉलम घेतला 9 इंच बाय 12 इंचचा, तर त्याच्यासाठी आपण 6 बार यूज केले पाहिजे मिनिमम. आणि स्लॅबसाठी याच्यापेक्षा जास्त किती घेऊ शकता ॲज पर स्ट्रक्चरल डिझाईन. आता आपण बघूया स्लॅब. 1 वे स्लॅबसाठी आपण मिनिमम स्टँडर्ड काय घेतले पाहिजे, तर बघा मित्रांनो, जो आपला मेन बार आहे तो आपण 8 mmचा घेतला पाहिजे. त्याची स्पेसिंग 6 इंच पाहिजे. 6 इंच म्हणजेच ॲप्रॉक्स येते ते 150 mm. ओके, ही स्पेसिंग घेतली पाहिजे. म्हणजे आता समजा हा मेन बार, हा मेन बार, हा मेन बार आणि हा डिस्ट्रीब्युशन बार, हे डिस्ट्रीब्युशन यांच्यामधला जो स्पेस असतो, समजा असा आहे, तो किती घेतला पाहिजे? 150 mm. आणि परत असा आहे, तो पण 150 mm पाहिजे.
ओके. आणि डिस्ट्रीब्युशन बार दोघांमधली आपण स्पेसिंग त्याची पण 6 इंच घेतली पाहिजे. आणि जो डिस्ट्रीब्युशन बार आहे तो मिनिमम आपण 6 mm पर्यंत तरी वापरला पाहिजे. आणि जर 2 वे स्लॅब असेल, जो स्क्रीनवर दाखवलेले अशा प्रकारे बघा, तर तो 2 वे स्लॅबसाठी आपण मिनिमम जो मेन बार आहे तो 8 mmचा यूज केला पाहिजे. आणि त्याची स्पेसिंग 5 इंचापर्यंत दिली पाहिजे, म्हणजे 125 mm पर्यंत ॲप्रॉक्स. आणि डिस्ट्रीब्युशन बार पण सेमच. आणि फाउंडेशनसाठी जे आपण PCC यूज करणार आहे, फाउंडेशनला बॉटमला PCC, ओके, प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. तर ते आपण किती त्याची थिकनेस ठेवली पाहिजे 6 इंच, म्हणजेच अप्रॉक्सिमेटली ते 150 mm पर्यंत. आणि जे रेक्टँग्युलरचं फाउंडेशन असेल त्याच्यासाठी आपण 12 इंच त्याची साईज ठेवली पाहिजे, थिकनेस. आणि जे मेस आहे, जे खाली फाउंडेशनला बॉटमला तयार होणार आहे, ओके, तर त्यांच्यामधलं स्पेसिंग आहे तो 6 mm ठेवला पाहिजे, 6 इंच ठेवला पाहिजे. आणि त्या मेसचे जे आपण स्टील यूज करणार आहे हे मिनिमम कितीपर्यंत पाहिजे, तर 8 mm पर्यंत. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.